अलीकडेच भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचा महाराष्ट्रात विशेष पाहुणचार झाला. हे तेच खासदार आहेत ज्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून ही धमकी दिली होती. तर झालं असं की भीमाशंकरचं शिव मंदिर हे गेले कित्येक दिवस बंद आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी येणाऱ्या कुंभमेळ्याच्या प्रिपरेशनसाठी हे मंदिर बंद केलेलं आहे. महाशिवरात्रीला सुद्धा सामान्य नागरिकांना भक्तांना इथे प्रवेश नव्हता. पण त्याच ठिकाणी निशिकांत दुबे सहकुटुंब जातात, अभिषेक घालतात, लोकल ब्राह्मण पंडित यांना सोबत घेऊन तिथे सगळ्या पूजा करतात आणि नंतर फोटो सुद्धा पोस्ट करतात. मग एका बाजूला सामान्य नागरिकांना भक्तांना बंद असलेलं मंदिर भाजपच्या खासदारांसाठी ओपन कसं काय होतं? जिल्हाधिकारी म्हणतात मला माहित नाही. वेगवेगळ्या लेवलवरती जी माणसं आहेत त्यांनी नियमांना बाजूला सारून दुबेंसाठी दरवाजाची मंदिरं ओपन केली. आणि एवढंच नाही, तर तिथे जवळच्या हेलिपॉडवरती त्यांचं स्वागत वगैरे केलं. तिथले लोकल पोलीस त्यांच्या प्रोटेक्शनसाठी होते. म्हणजे काय, जेव्हा मोदी सत्तेत आले तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की आता व्हीआयपी कल्चर संपेल. व्हीआयपी नाही तर ईपीआय, एव्हरी पर्सन इज इम्पॉर्टंट, अशा प्रकारच्या त्यांनी बाता केल्या. पण फक्त लाल बत्ती गेली. ती इम्पॉर्टंट माणसं, स्वतःला सामान्य लोकांपेक्षा मोठे मानणारे नेते हे तसेच आहेत. खरं तर दुबेंनी दाखवून दिलं की त्यांनी दिलेली धमकी ही वरवरची नव्हती. झारखंड बिहारचे खासदार असलेले दुबे महाराष्ट्रात येतात, इथल्या सिस्टमला नाचवतात आणि स्वतःच्या मनाप्रमाणे दर्शन देखील बंद मंदिरांमधून घेऊन जातात. ही फार सिरियस गोष्ट आहे. कारण एका बाजूला सामान्य नागरिकांना हिंदुत्ववादी म्हणवणारे सरकार जर प्रवेश नाकारत असेल ते प्रिपरेशनसाठी, पण स्वतःच्या खासदारांसाठी स्पेशल अरेंजमेंट्स का?